आपल्यासोबत भाजप आमदार पराग आढावणे आहेत, आमच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलेला हॅट्रिक झालेली आहे. आज विशेष अधिवेशन आहे, पहिला दिवस आहे, शपथ सुद्धा घेणार आहात. काय सांगाल एकंदरीत या सगळ्या हॅट्रिक बाबत? अतिशय समाधान देणारी निवडणूक असते. विशेष करून जेव्हा तिसऱ्यांदा आपण निवडून देतो. असं म्हणतात की पहिल्यांदा निवडून येणं सोपं आहे, पहिल्यांदा निवडून आल्यावर उत्साहामध्ये आपण काम करतो, दुसऱ्यांदा निवडणूक लढवणं सुद्धा सोपं आहे. परंतु तिसऱ्यांदा मतदारांनी तुम्हाला अतिशय जवळून पाहिलेलं असतं आणि 10 वर्ष मतदारांच्या समोर काम केल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा शिक्कामोर्तब होतं तेव्हा केलेल्या कामात एक समाधान आपल्याला मिळतं. तसं मी म्हटलं की समाधान मिळणारी ही निवडणूक होती. साधारणतः पराग आढावणे म्हटलं की महापालिकेमध्ये साधारणतः चर्चेचा विषय असतो. सर्वांशी तुमचं मनोगत जे असेल, बोलणं असेल, हे जवळचं आहे. आता निवडणुका येणार आहेत समोर, विधानसभेनंतर महापालिकेचे असणार आहे. कशा प्रकारे तयारी असणार? महायुती एकत्र असेल की भाजप वेगळी असेल? कारण ज्या प्रकारे 82 जागा मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला होता, त्या प्रकारे कशी तयारी असणार? बघा, मला तरी महायुती असेल असंच वाटतंय. महायुती न होण्याचं काही कारण कुठे दिसत नाही. दुसरी गोष्ट, जशी आमचे 82 होते तसे तेव्हा शिवसेनेचे त्याच तुलनेमध्ये 84 नगरसेवक होते आणि त्यातले बहुतांश आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि त्यामुळे सीट शेअरिंग मध्ये काही अडचण येईल असं वाटत नाही. मागच्या वेळेला आम्ही 82 वर अडकलो, त्याचं एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा लढवल्या नव्हत्या आणि त्यामुळे आमचे अनेक उमेदवार म्हणून नवीन होते. कार्यकर्ते जुने होते परंतु उमेदवार म्हणून नवीन होते. अनेक वेळी कमी मिळाला होता. अचानक युती तुटून आम्ही निवडणूक लढवत होतो आणि त्यामुळे आता अतिशय अनुभव संपन्न असे आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामुळे 82 तर आमच्या नगरसेवकांनी चांगलंच काम केलेलं आहे. पण त्याच्या सोबतीने इतर वॉर्डांमध्ये जिथे आम्ही थोड्या फरकाने हरलो होतो तिथे सुद्धा आमचे अनुभवी कार्यकर्ते आहेत. महापालिका निवडणूक मागची जी झाली होती तेव्हा युतीमध्ये होतात, शिवसेना आणि भाजप होती. तेव्हा महापौर म्हणून तुम्ही शिवसेनेला संधी दिली होती. आता भाजप म्हणून जर निवडून आला तर दावा करणार का? कारण सोबत आता अजितदादा सोबत. तुर्तास तरी मी एवढंच म्हणेन की महायुतीचा महापौर हा मुंबई महापालिकेमध्ये बसणार आहे. त्याच्या पुढचा जो तुमचा प्रश्न आहे की भाजपला महापौर पद मिळेल का, तर हे वरिष्ठांनी बसून ठरवायचा निर्णय आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात हे होते पराग आढावणे, आपल्यासोबत बातचीत केली. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.